राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सुमारे 20,000 कोटीपेक्षाची रक्कम ही 93 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तब्बल त्यापैकी 1,967 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आता 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये हे पैसे 100% क्रेडिट झालेले आहे। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची महत्त्वाची बातमी त्यांच्यासाठी ठरणार आहे, कारण की बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळाला आहे, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याचं अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्याचबद्दल बघा, आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल तर अशाच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का, हा देखील प्रश्न भरपूरशा शेतकरी बांधवांच्या इथं मनामध्ये पडत आहे। त्याचं उत्तर देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला मिळाला। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत भरपूरसे लाभार्थी शेतकरी हे वाट बघत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार। तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे, कारण की शेतकरी बांधवांना बघा, त्याचसोबत पीक विम्याच्या योजनेच्या अंतर्गत वन्य प्राण्यांमुळे आणि पुरांमुळे होणाऱ्या नुकसानीची देखील भरपाई मिळणार आहे। कारण की बघा, आपल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की बघा, आधी जे ट्रिगर लागू नव्हतं ते सर्व ट्रिगर आता शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात देखील आलेले आहे। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। आता नुकताच PM किसान योजनेचा 21वा हप्ता झटपट आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये आता भरपूरशा शेतकऱ्यांना वगळण्यात देखील आलेलं होतं, तुम्हाला देखील माहीतच आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्याची तारीख काय असणार आहे, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील पुढे आपण झटपट अपडेट जाणून घेऊया। कारण की बघा, अतिवृष्टीचे आता बघा इथं त्यापैकी आता 984 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा इथं राज्य शासनामुळे इथं मंजूर केलेल्यामुळे त्यांच्या खात्यावरती वितरण सुरू झालेलं होतं, परंतु आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे समजून घेऊया, कारण की व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहत चालायचं आहे। बघा, PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यापासून राज्यातील 6 लाखांपेक्षा अधिक शेतकरी वगळण्यात आले होते। निकषामुळे हे बसले नव्हते, म्हणजे त्यांना आता अपात्र करण्यात आलं। त्या सर्व शेतकऱ्यांना इथं वंचितच राहावं लागलं PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यापासून। आता त्याच शेतकऱ्यांना इथं नमो शेतकरीच्या योजनेच्या हप्त्यापासून देखील वंचित राहावं लागणार का, हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की पाहत चला। कारण की नवीन निकष लागू केल्यामुळे लाभार्थी संख्या कमी झाली असल्याची चर्चा इथं बघायला मिळत आहे। आता नुकताच PM किसान योजनेचा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आता त्यापैकी 6 लाख शेतकरी अपात्र झाले असून सरकारच्या माध्यमातून नवीन निकष लागू इथं लाडकी बहीण योजनेचा मोठा जसं की गैरव्यवहार हजारो सरकारी कर्मचारी इथं घेत असल्याचं हे देखील त्यांच्या उघडकीस आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, याचा तुमच्यावर गैरपरिणाम कोणता होत आहे ते देखील समजून घेऊया। त्याचबरोबर बघा, इथं नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख आता ते कोणती असणार आहे, किती वाजतापासून तर किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, पात्र जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार, संपूर्ण सविस्तर अपडेट समोर मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत गैरसमज इथं व्हायला लागलेले आहे। आता बघा, या योजनेचा मोठा इथं घोटाळा उघडकीस आलेला आहे। सरकारचे कर्मचारी शिक्षण असणार पोलिसांचा लाभ घेतल्याचं इथं समोर येत आहे। आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविषयी घोषणेमध्ये जसं की हातलेखीचा आता करण्याचं इथं समजून येत आहे। आता त्याचबरोबर बघा, सरकार कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल यांचा विचार करत असल्याचा मोठा आरोप जसं की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला। आता कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, इथं सुधारणा, इथं पाऊस जसं की अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरपाई असेल, चक्रीवादळ असेल मोठ्या, यामुळे जसं की कापसाचं उत्पादन आता जसं की कमी होत आहे। आता त्याच पद्धतीने बघा, यामध्ये थोडी की आणखी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शेती संदर्भातील, कारण की जे काही नवीन अपडेट येत असते ते तुम्हाला देखील माहिती असणे
अत्यंत आवश्यक आणि गरजेपूर्ण इथं ठरणार आहे, ते देखील जाणून घेऊया. त्या व्यतिरिक्त बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार, हे देखील तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, इथं ज्वारीच्या पेरण्यांना इथं जसं की पावसाचा फटका बसला, आता उत्पादनामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना इथं घटना इथं पाहायला मिळत आहे. त्या व्यतिरिक्त बघा, जसं की भरपूरशे शेतकऱ्यांचं देखील उत्पादनाचं नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस असे जे काही अतिवृष्टी जसं की हवा गारठ असणार आहे, असे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारवरती जसं की निशाणा इथं साधला असून आता या ठिकाणी सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, इथे जाहीर केलेले जे काही त्यांनी आकडेवारी असणार आहे, तर ते शेतकऱ्यांना आता दाखवली जात आहे. म्हणते आता कापूस इथं जसं की खरेदीसाठी महाराष्ट्र इथं पिछाडीवरती, आता तेलंगणा बाजारीनुसार अटीमुळे बघा इथं आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जसं की थंडा परिसर इथं पाहायला मिळत आहे. त्या व्यतिरिक्त बघा इथं भरपूरसं अपडेट शेती संदर्भातील आलेलं आहे, परंतु ते आपल्याला इथं जाणून घ्यायला व्हिडिओ 20 ते 25 मिनिटाचा बनून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण आता आपल्या मुद्द्यावर येऊया. बघा शेतकरी बांधवांनो, इथं बघा 174 साखर कारखान्यांचा जसं की गडीप हंगाम सुरू झालेला आहे. आता त्या हंगामामध्ये 103 लाख टन इथं खरेदी उत्पादन इथं अपेक्षित इथं हमी भावापेक्षा इथं कमी दर दिला होणार आहे, असं इथं आपल्याला कठोर कारवाई इथं सरकार करणार असं पाहायला मिळत आहे. आता कृषी मंत्री भरणे म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे. आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या अंतर्गत आता 6.5 लाख आणि कमीत कमी 6 लाख शेतकऱ्यांना इथं आता अपात्र करण्यात आलेला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचा लाभ इथं कायमस्वरूपी बंद होणार असं आता त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता त्या शेतकरी जे काय आता अपात्र झाले PM किसान योजनेच्या अंतर्गत, त्या सर्व शेतकऱ्यांना आता याचा लाभ देखील मिळणार नाही. कारण की बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याचा लाभ देखील त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी आता PM किसान योजनेच्या अंतर्गत पात्र होते 21व्या हप्त्यासाठी. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्यासाठी ते देखील पात्र ठरणार आहे. राज्य सरकारने आता केंद्र सरकारचा प्रस्ताव इथं मंजूर केलेला आहे. म्हणजे केंद्र सरकार जे आता निवडून जे शेतकरी आता काढत असते, त्या शेतकऱ्यांना आता सर्व योजनांचा लाभ आपण देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यासाठी कोणकोणते जिल्हे यामध्ये आता पात्र करण्यात आलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर. त्यानंतर बघा जसं की नंदुरबार, धुळे, जालना, नांदेड, पुणे, अकोला, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. त्यानंतर बघा नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि बुलढाणा, या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार. पहिल्या टप्प्यांमध्ये शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आता या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर का राहत असाल तर 100% तुम्हाला देखील पहिल्या टप्प्यामध्ये याचे पैसे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्या बँकेला IFSC कोड नसेल तर IFSC कोड तुमच्या बँकेला नसेल तर त्या बँकेमध्ये पैसे मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तरीही देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तरच तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे. फार्मर ID तुम्ही काढली नसेल तर ते देखील तुम्ही काढून ठेवायचं अनिवार्य सरकारने सांगितलेलं आहे. बाकी शेती संदर्भातील माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला बघायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.